नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. लेस न लावता ही गळ्याची डिझाईन शिवून तयार होते. नेहमीसारखा गोल गळा न शिवता पंचकोनी गळ्यातच जरासा बदल करून हा गळा मी शिवून दाखवणार आहे. इथे सगळ्यात आधी गळपट्टी तयार करून घेऊया. गळपट्टी तयार करण्यासाठी उरलेले अस्तराचे 2 तुकडे मी इथे जोडून घेतलेले आहेत. एकच शिलाई देऊन घेतली. आता दाब शिलाई घातली नाही, कारण इथे मला हा कॅनव्हास पेपर ठेवून त्याला शिलाई करायची आहे. म्हणजे इथे दाब शिलाई जी आहे ती आपोआप दिली जाईल आणि कॅनव्हास पेपर जो आहे तो सुद्धा जोडला जाईल. आणि बाजूने जे अस्तर आहे ते व्यवस्थित कापून दुमडता देखील येईल. इथे एक्स्ट्रा जो भाग होता अस्तराचा तो मी इथे कापून घेत आहे. हा आपल्याला दुमडायचा आहे. अशा प्रकारे केलेले गळपट्टी ही छान बनते आणि व्यवस्थित ब्लाऊजला लावता येते. आता तिन्ही साईडने मला इथे शिलाई द्यायची आहे. दुमडून घ्यायचं व्यवस्थित. अशा प्रकारे दुमडायचं की आपण जे मार्किंग केलेले आहे ते दिसायला पाहिजे. जादा पट्टी घ्यायची नाही दुमडण्यासाठी. तिन्ही बाजूने व्यवस्थित दुमडून घ्यायचं. इथे कुठेही मी इस्त्री वगैरे करत नाही. डायरेक्ट शिलाई देऊन हा गळा मी तयार करून घेते. इथे मध्ये नॉच देऊन घेणार. मधोमध नॉच दिल्याने आपल्याला मध्य काढता येतो आणि व्यवस्थित ब्लाऊजवर शिवता येतो. हे 2 जे पट्ट्या दिसत आहेत कॅनव्हासच्या त्या मी जी खाली डिझाईन केली आहे, कर्व्स केलेले आहेत त्याच्यात त्याला शिवण्यासाठी घेतलेले होते, पण त्याचा वापर मी केलेला नाही आहे. इथे नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. चारही बाजूने जोडून घ्यायचं अस्तर. अस्तर जोडताना कुठे चुरी राहिली नाही किंवा सुरकुत्या नाही आहेत हे चेक करायचं आणि मग शिलाई द्यायला सुरुवात करायची. आपल्याला हे असं डायरेक्ट जमत नसेल किंवा सुळसुळीत कापड असतो तेव्हा टाचण्या टोचून घ्यायच्या किंवा कच्ची शिलाई हाताने करून घ्यायची. एक्स्ट्रा जे कापड आहे हे कापून घ्यायचं. आणि अशा प्रकारे मी ही गळपट्टी ठेवली मध्यभागी रेषा काढून आखून, आणि जिथे आखलेला आहे तशी शिलाई देत गेली. जिथे कॉर्नर असेल तिथे सुई आत घुसवायची आणि मग दाबपट्टी वर घेऊन मग व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. जेव्हा आपण दाब उचलतो तेव्हाच आपल्याला शिलाई घालणं सोपं जातं, नाहीतर ते ब्लाऊज परतता येत नाही आणि जी डिझाईन केली आहे ती व्यवस्थित करता येत नाही. अशा प्रकारे व्यवस्थित कॉर्नरला शिलाई देऊन माझी झालेली आहे. आता जो मध्ये एक्स्ट्रा कापड आहे कॅनव्हास पेपर दिसतोय तो कापून घ्यायचा. मगाशच्या ज्या पट्ट्या होत्या त्या मी इथे जे कर्व्स दिसतात तिथे लावायचे होते. मग मी विचार केला लावण्यापेक्षा यातलाच आपण जादा भाग सोडूया, आणि मग तुम्ही कट केला नाही, जादाचा भाग सोडला तसाच आणि साईडने पाव इंच असं सोडून कापून घेतलं सगळ्या साईडने. आता इथे मी गोल आकार देणार आहे. इथे जेव्हा जाड कॅनव्हास आपण वापरतो तेव्हा ब्लाऊज घातल्यानंतर तो तसाच राहतो, नाहीतर हे जे गोल अर्धगोल दिसत आहेत किंवा राऊंड शेप दिसतोय तिथे ब्लाऊज पलटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इथे डबल कॅनव्हास मला घालायचा होता. अशा प्रकारे मी थोडा जादा कॅनव्हास ठेवून आणि जिथे कॉर्नर येतील तिथे नॉचेस देऊन घेतले व्यवस्थित. आणि आता नेहमीप्रमाणे गळा उलटवायचा आहे. गळा उलटवून त्याला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई मी नेहमी अशी अस्तरच्या साईडने देते.
म्हणजे जो बाहेरचा भाग आहे मेन फॅब्रिकचा, तो मला इथून जर असा पायपिंगसारखा दिसतो आहे आणि नंतर मी त्याला दाबशिलाई घालते आणि मग अशा प्रकारे शिलाई दिल्यानंतर कुठेही अस्तर माझं पुढच्या साईडने मेन साईडने दिसत नाही. इथे जसजसं शिलाई होईल तसतसं मी हे पलटवून घेत आहे. आधी पलटवून मग इस्त्री करून दाबशिलाई दिली तरी चालतं. इथे मी आधी गळा पलटवला आणि मग इथे सावकाश शिलाई देत गेले. प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसार इथे मी दाबपट्टी उचलून शिलाई पूर्ण करून घेतली. वाकडी वाकडी शिलाई असल्यामुळे जरा इथे वेळ लागतो. सरळ जेव्हा शिलाई असते तेव्हा पटकन शिलाई घालून होते. आता हा झाला गळा पूर्ण. आता नेहमीप्रमाणे याला टक्स मार्किंग करून हा ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.